हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूप छान युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत, जे की कुरमुरे, मुरमुरे, चिरमुरे काय म्हणतात. त्यामध्ये आपण मटार टाकून खूप छान असा हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप छान आणि टेस्टी होणार आहे बघा. हे बघा, आत्ता माझ्याकडे चिरमुरे होते, म्हटले चला चला, आणि मटार पण होते, म्हटले छान असं वेगळं काहीतरी चटपटीत बनवूया, जे की खायला खूप छान लागेल. मिक्सरच्या जारमध्ये आपण ते चिरमुरे मुरमुरे आपण ट्रान्सफर करून घेतले आहेत. आता आमच्याकडे बोरनान भरपूर झालं, त्यामध्ये भरपूर चिरमुरे मिळाले होते. म्हटलं चला चला छान त्याच्याने स्नॅक्स बनवू. हे बघा, असं मी मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या मिक्सरच्या जारमध्ये आपण हिरवा वाटाणा घेतला आहे भरपूर असा. आता भरपूर आहे बघा हिरवा वाटाणा. त्यामध्ये आपण हिरवी मिरची त्याचे तुकडे करून घेतले आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर आपण भरपूर असा लसूण त्यामध्ये घालून घेणार आहोत. खूप छान युनिक आणि टेस्टी. त्यानंतर 1 चमचा जिरे घातले आहेत बघा. आणि अशा प्रकारे आपण कढीपत्ता घालून घेतला आहे. आणि अशा प्रकारे बघा त्याची आपण पेस्ट बनवून घेतली. तीच पेस्ट आपण जे आपण चिरमुरेचं पीठ बनवलं होतं त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर घेतली आहे आणि कढीपत्ता मी त्याचे तुकडे करून घेणार आहे आणि ते घालून घेणार आहे. खूप छान लागतं बघा. आणि हिंग घालून घेणार आहे बघा. आणि हिरवी आपली कोथिंबीर बारीक चिरून, त्यानंतर कोबी घेतला आहे बघा बारीक चिरलेला, आणि गाजर किसून घेतला आहे. खूप टेस्टी आणि हेल्दी आपला ब्रेकफास्ट तयार होणार आहे मैत्रिणींनो. खूप छान. हे बघा, आपण सर्व साहित्य छान असं एकत्र करून घेणार आहोत. युनिक आणि वेगळी रेसिपी एकदा खरंच करून बघा. अशा प्रकारे अगदी लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडेल. छान असं आपण एकत्र करून घेतलं आहे सर्व मिश्रण. त्यानंतर आपण जे वाटाण्याचं पेस्ट बनवली होती ती घालून त्यामध्ये घेणार आहोत आणि ती पण छान असं एकत्र करून घेणार आहोत. आपण येथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, कारण आपण वाटाणा बारीक केला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं होतं. हे बघा, अशा प्रकारे मिश्रण घेतलं. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घातली आहे आणि अख्खे जिरे घातले आहेत बघा. खूप छान लागतात. त्यानंतर मळून घेतलं बघा. अशा प्रकारे आपलं पीठ छान मळून झालं आहे आणि आपण त्याची छान अशी टिक्की बनवून घेणार आहोत. कटलेट म्हणा, टिक्की म्हणा, तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. हे बघा, छान असं आपण त्यामध्ये काहीही दुसरं बाइंडिंगसाठी घातलं नाही. तांदळाचं पीठ नाही, बेसन पीठ नाही, कॉर्नफ्लॉवर नाही, फक्त जे चिरमुऱ्याचं आपण पीठ बनवलं होतं त्यामध्येच बनवले आहेत. हे बघा, अशा प्रकारे छान हातानेच आपण त्याला आकार मस्त देऊन घेणार आहोत. खूप छान होतात आणि टेस्टी क्रिस्पी लागतात. हे बघा, मी सर्व बनवून घेतले आहेत कटलेट. अशा प्रकारे सर्व बनवून झाले आहेत. त्यानंतर जे चिरमुरे आहेत त्यामध्ये मी असे दाबून घेतलेत बघा. दोन्ही बाजूला लावून घेणार आहेत. वेगळं असं मुलांसाठी खाऊ असं हाताने दाबून घ्यायचं आणि आपण शॅलो फ्राय करणार आहोत. आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि छान असं आपण कुरकुरीत होईपर्यंत ते आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल. वरून आपण छान असं तेल सोडणार आहोत. हेल्दी, टेस्टी, मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरामध्ये तुम्ही वेगवेगळे असे प्रकार त्यांना अवश्य बनवून करून घाला. मुलं असं वेगळं काही केलं ना तर खरंच बनवल्या संपून जाईल, एवढं टेस्टी. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी मीडियम गॅसवर झाकण ठेवलं होतं. 2 मिनटानंतर बघू शकता आपण पलटी करणार आहोत. ती चिरमुरी लावले त्यामुळं खूपच छान असं त्याला युनिक असं दिसत आहे बघा. बघू शकता, छान असं आपण शेकून घेणार आहोत. मीडियम गॅसवरच भाजायचं आहे बघा. हे इथे आपल्याला ना तेलाचा जास्त वापर आणि नाही हेल्दी अशी रेसिपी. पुन्हा आपण झाकण ठेवलं 2 मिनटासाठी मीडियम गॅसवर. 2 मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे बघा. बघा किती छान असं आपलं शेकून निघत आहे आणि चिरमुऱ्याने खूपच छान दिसत आहे बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पांढरे तेल लावले तरी पण चालेल, पण म्हटलं चला आपण चिरमुऱ्याचं बनवतो आहे, कुरमुऱ्याचं तर छान असं वरती लावून करूया. जे छान असं बघायला पण छान आणि
महत्त्वाचं म्हणजे टेस्टी. पुन्हा आपण थोडंसं तेल सोडून घेणार आहोत, कारण आपण शॅलो फ्राय करतो आहे, डीप फ्राय करत नाही आहे. त्यामुळे त्या छान अशा आपल्या भाजून निघाल्या पाहिजेत. पुन्हा तेल सोडल्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा. पुन्हा 2 मिनटानंतर झाकण काढलं आहे. पलटी करून घेणार आहोत. बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या टिक्कीला. कधी तुम्ही बनवली नसेल अशी सुंदर टेस्टी रेसिपी. बघा किती छान झाले आहेत. मुलं आवडीने खातील बघा. तुम्ही हे मुलांना आदल्यामधल्या खाऊसाठी छोटी मोठी भूक असताना देऊ शकता, किंवा डब्याला पण तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता. हे बघा किती सुंदर दिसत आहे बघा. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ते मला सांगायला विसरायचं नाही. त्यानंतर मी बिना कुरमुरे किंवा चिरमुरे लावलेले ते आपण छान असे ते पण शेकून घेणार आहोत बघा. आलटी-पलटी करून घेऊन ते साधेच बनवले, त्याला वरती काही लावलं नाही मी, तीळ वगैरे काहीच नाही. छान असे आपण ते पण शेकून घेणार आहोत दोन्ही बाजूंनी. खूप सॉफ्ट आहेत, कारण आपण त्यामध्ये बाइंडिंगसाठी दुसरं काहीही वापरलेलं नाही. त्यामुळं खायला पण एक नंबरच लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रेसिपी आहे. जी डाएट कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी तर अगदी पर्वणीच आहे बघा. भरपूर आता वाटाणा स्वस्त आहे, मटार स्वस्त आहे, तो तुम्ही अशा प्रकारे खरंच करून बघा. मुलांना पण द्या, तुम्ही पण खावा. वरून आपण तेल सोडलं आहे आणि पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहोत 2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर बघू शकता आपण पलटी करणार आहोत. सुंदर असे आपले शॅलो फ्राय होत आहेत. कटलेट म्हणा, टिक्की म्हणा, तुम्ही काहीही नाव देऊ शकता. अप्रतिम असं आपलं तयार होत आहे. अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. छानशी कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा आपण दोन्ही बाजू छान अशा क्रिस्पी भाजून घेतल्या आहेत बघा. कलर पण किती सुंदर आला आहे त्याला आणि छान अशा आपल्या भाजून पण झाल्या आहेत. टेस्ट तर एक नंबरच लागते बघा. खूप छान अशी आपली कटलेट किंवा टिक्की, चिरमुरे आणि मटारची कलर पण अप्रतिम आला आहे आणि टेस्ट पण एक नंबरच भन्नाट अशी. बघू शकता आपण किती सुंदर झाले आहेत. मुलांना तुम्ही असंच घरातील पदार्थ वेगवेगळे करून दिले तर बाहेरचं ते तुम्हाला मागणारच नाही, पैसे पण मागणार नाही आणि बाहेरचं खायला पण मागणार नाहीत. हे बघा किती छान असे आपण शॅलो फ्रायला थोडासा वेळ लागतो, पण छान होतात कुरकुरीत. तेल पण महत्त्वाचं कमी लागतं आणि हेल्दी रेसिपी होते बघा. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून घेतले तरी पण चालेल, पण मी आपले शॅलो फ्राय केलेत. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. स्वस्त राहा, मस्त राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय फ्रेंड्स.